मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी रिलीफ अपडेट। EPFO ने वाढवली पेन्शनची तारीख, जाणून घ्या तपशील। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। जर तुम्ही EPFO चे ग्राहक असाल आणि जास्त पेन्शन मिळवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास असू शकते। माहितीसाठी तुम्हाला सांगते की EPFO ने नियोक्त्यांना उच्च पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि डेटाबेस अपलोड करण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत वाढवली आहे। एका निवेदनात ही माहिती देताना कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांनी संबंधित तपशील अपलोड करण्यासाठी नियोक्त्यांना मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी उच्च निवृत्ती वेतन पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अपलोड करण्यासाठी नियोक्त्यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत वेळ देण्यात आला होता। यापूर्वीही ही तारीख वाढवण्यात आली होती। EPFO ने आपल्या सर्व ग्राहकांना उच्च पेन्शनसाठी पर्याय निवडण्यासाठी अर्ज सबमिट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा दिली होती। उच्च निवृत्ती वेतनासाठी 4 नोव्हेंबर 2022 च्या आदेशानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पात्र निवृत्ती वेतनधारक आणि EPFO सदस्यांना उच्च पेन्शनचा पर्याय देऊ केला होता। 26 फेब्रुवारी 2023 पासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुरू झाली, ज्याला 2दा मुदतवाढ देण्यात आली आहे। या कालावधीत EPFO ला पेन्शनधारक आणि अधिक पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून 17.49 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत। यानंतर नियोक्त्यांनाही त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार डेटा अपलोड करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत वेळ देण्यात आला होता। त्यानंतरही 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। धन्यवाद।